नमस्कार, मी प्राची केदारी तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकलच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मी स्वागत करते। आता जर बघितलं तर सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणूक जी आहे त्याला जोरदार तयारी आणि सुरुवात झालेली पाहायला मिळते। सध्या जर आपण बघितलं तर कुठलाही सण उत्सव किंवा समारंभ असो त्याच्यामध्ये जे मुख्य वाद्य वाजवलं जातं ते म्हणजे सनई चौघडे। आणि आता आपण जर बघितलं तर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती इथे एक तरुणी आहे जी गेली 17 वर्ष झालं सनई चौघड्याचं वाद्य वाजवतं। तर ती नेमकी तिने ही कला कशी जोपासली याच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल, तुमचं नाव काय? माझं नाव निकिता विनायक लोणकर आहे। मी आमच्या घरी लहानपणापासून म्हणजे माझी आता 5वी पिढी आहे। आमच्या घरी लहानपणापासून चौघडा आणि सनई वाजवतात, त्याच्यामुळे लहानपणी बघून आणि ऐकून मला ती आवड निर्माण झाली आणि मी ते वाजवायला सुरुवात केली। त्यानंतर घरच्यांचा पण भरपूर मला सपोर्ट मिळाला वाजवण्यासाठी आणि मी एकटी मुलगी असं वाजवते, त्याच्यामुळे लोकांना पण कौतुक वाटतं की ही मुलगी कशी काय म्हणजे वाजवते, असं त्यांना जास्त बघायला मिळत नाही मुलगी वाजवते, तर त्यांना पण छान वाटतं। तसं बघायला गेलं तर हे वाद्य अतिशय अवघड आहे, परंतु तू एक मुलगी म्हणून हे कसं जमवून आणलं आणि तू याच्यासाठीचा सराव जो आहे तो कसा केला? अवघड असं म्हणजे आता माझ्या घरी पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून मी बघते, त्याच्यामुळे मग ते मला आमच्या घरी तुळशीबागेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चाकरी वाजवली जाते रामाच्या इथे, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये माझा सराव होऊन जातो आणि वाटतं लोक पण खूप कौतुक वगैरे करतात। आणि संदेश म्हणजे जसं मी वाजवते तसं अजून मुलींनी पण ते वाजवावं, त्यांना पण त्याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट दाखवा आणि त्यांनी पण ती कला जोपासावी। असं म्हणजे मी मुलगी म्हणून वाजवते तसं त्यांनी पण थोडंसं इंटरेस्ट घेऊन आपली जी वाद्य आहेत जी पारंपरिक जी आहेत सनई चौघडा, तर त्यांनी पण ते म्हणजे मुलं कशी वाजवतात तसं मुलींनी पण वाजवायला सुरुवात केली पाहिजे हळूहळू। हे शिकत असताना तुला काय अडचणी आल्या? अडचणी अशा काही आल्या नाही, कारण की माझ्या घरामध्येच असल्यामुळे मला ते खूप सोपं म्हणजे वाजवायला पण मिळायचं, त्याच्यामुळे काय अशा अडचण आली नाही, उलट शिकायलाच ज्या मिळालं मला। आपण जर बघितलं तर निकिताला लहानपणापासूनच घरातूनच या वाद्याचे बाळकडू जे आहेत ते मिळालेले आहेत आणि गेली 17 वर्ष झालं ती हे वाद्य अगदी आनंदाने आणि उत्साहाने गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला वाजवताना पाहायला मिळते।